प्रेयसीनं सोशल मीडियावर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकरानं मित्रांच्या मदतीनं मिरचीपूड टाकत तिच्यावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना नाशिक शहरातील कामगार नगर इथं घडली। काल सायंकाळी 6:30 वाजताच्या सुमारास सदर तरुणी किराणा दुकानात जात असताना हा प्रकार घडला। संशयित आनंद राजभर आणि सदर मुलीचे प्रेमसंबंध असून प्रियकरानं तिच्याकडे लग्नाची मागणी घातली, मात्र घरच्यांनी लग्नास नकार दिल्यानं तिनं संशयिताबरोबर प्रेमसंबंध तोडले असल्याची माहिती समोर येते। तसेच सोशल मीडियावर देखील नंबर ब्लॉक केल्यानं संशयितांचा राग अनावर झाला। माझी नाही तर कोणाशी होऊ देणार नाही या विचारात त्यानं रागातून 3 मित्रांना मी तिच्या मागावर पाठवलं। तिघांनी दुचाकीवरून तिच्यावर पाळत ठेवत हा हल्ला केला। सदर प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली। पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतलाय। आनंद राजभर असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे। तर आणखी 3 संशयितांचा शोध सुरू आहे। मागील आठवड्यात वाडिवरे पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन तरुणीची निर्घृणपणे हत्या झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा नाशिकमध्ये हा प्रकार घडल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे। या अशा प्रेम प्रकरणांना आळा कसा घालता येणार अशी चर्चा नाशिकमध्ये सुरू आहे। तर नेमका काय प्रकार कामगार नगर या ठिकाणी घडलेली घटना? परवा कामगार नगरमध्ये एक घटना घडली होती। मोटरसायकलवर 3 मुलं आलीत आणि एका मुलीच्या डोळ्यात त्यांनी मिरची फेकली असं करून। तर त्याची पार्श्वभूमी अशी की राजभर नावाची जी व्यक्ती, आनंद राजभर नावाची व्यक्ती आणि त्या मुलीचं प्रेम प्रकरण होतं। त्या मुलांनी लग्नाची मागणी देखील घातली होती, परंतु तिच्या घरच्यांनी नकार दिल्यामुळे मुलीने त्याला फोन ब्लॉक केला होता तिचा। त्याचा राग येऊन त्यांनी मग या रागाच्या भरात त्यांनी त्याच्या मित्रांकडून तिच्या डोळ्यावर मिरचीची पूड वगैरे फेकली आहे। समाज माध्यमांवर व्हायरल होतं आहे की तिला अपहरणाचा प्रयत्न केला गेला आहे, परंतु असा कुठल्याही प्रकारचा अपहरणाचा प्रयत्न केला गेलेला नाही आहे। सदर प्रकरणात सातपूर पोलीस स्टेशनने ते गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि जो आरोपी आहे आनंद राजभर त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि त्याचा PCR देखील घेण्यात आलेला आहे आणि इतर जे आरोपी आहेत त्यांचा शोध घेणं सुरू आहे। सर टोटल किती जण होते? टोटल मुलीच्या सांगण्यावरून एकूण 3 मुलं होती मोटरसायकल आलेली। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक।